तर नमस्कार पब्लिक, वेलकम टू आमच्या व्लॉगमध्ये. जर असे तुम्हाला आमचे व्लॉग बघायचे असतील तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट असू द्या तुमचा कायम. लाईफ नाही लाईक बोलतात तेच लाईक लाईक सॉरी. आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू टन नका. हा तर आज तुम्ही खूप दिवसापासून बोलत होते की तुमची लव्ह स्टोरी सांगा, लव्ह स्टोरी सांगा. आता मी तुम्हाला आमची लव्ह स्टोरी सांगलच कशी काय. मला नाही माहिती काय लव्ह स्टोरी मी विसरून गेले. अरे का थोडंफार तरी माहिती असेल ना. ओचे असा स्टार्टिंग काय झालं. स्वतःलाच माहिती नाही. माहितीये पब्लिक तुम्हाला सगळं सांगणार सविस्तर खास तुमच्यासाठी. पण आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका. जसं इन्स्टाला सपोर्ट करता तसंच युट्यूबला सुद्धा सपोर्ट कमेंट्स करा. वगैरे सगळं व्यवस्थित करा. काही विषय नाही. तुमचे लाडके कपल्स. तर आपण चला जास्त न बोलता डायरेक्ट स्टार्ट करूया. काय कसं झालं आमचं. गणपती बाप्पा मोरया. मेन तर महादेवांमुळे झालं. स्टार्टिंग कुठं. हा तर नाही का मी काहीच माहिती नाही तर उगाच बडबड नाही सगळं करायची. माहिती. तर पब्लिक नाही का मी पहिलं माझ्या ओन वॉइसचे व्हिडिओ काढायचो नाही का, असं पोरांबरोबर जायचो मस्त एन्जॉय बिन्जॉय करायचो नुसतं. इकडं फिर तिकडं फिर. ओन वॉइसचे कसले पण व्हिडिओ नाही का, चला हा विषय जोरात आहे आणि तसले तसले व्हिडिओ चालायचे. मग त्यानंतर किती फॉलोअर्स होते तेव्हा. 7. 6,500 फॉलोअर्स असतील माझे त्यावेळेस. माझा तर विषय जोरात डायलॉग चालला होता. मग तेवढ्यात माझ्या फीडमध्ये ही आली वाटतं आणि मला सवय होती. मला मला सवय होती प्रत्येक पोरीची आयडी चेक करायची. चेक करायची आयडी. मग काय आली माझ्या फीडमध्ये. मग हिची प्रोफाईल चेक केली. हिचे होते तेव्हा 24,000 फॉलोअर्स होते. साईबाबांची व्हिडिओ बनवायची. तर मग गेलो हिच्या स्टोरी वगैरे बघितली आणि आपले धायरीचं ते मंदिर आहे ना, तिथली स्टोरी होती. ते महादेवांची हात बीत जोडून असे. आणि पोस्ट पण होती. हा पोस्ट पण होते. मला वाटली पुण्यातलीच आहे. मग म्हणलं घ्यावं जरा पट्टी तिला. मग घ्यावं म्हणलं पट्टी. तर मग काय झालं, मग स्टोरी वगैरे लाईक केली. मग त्यानंतर थोड्या वेळाने आणि मी नेमकं महादेवच्या मंदिराच्या बाहेरच बसलो होतो आणि महादेवचे ते पोस्ट आले माझ्यामध्ये बहुतेक आहे ना. आणि मी सुद्धा धायरीमध्येच होती. हा माझ्या मावशीकडे होते मी तेव्हा. आणि मी मंदिराची पोस्ट म्हणजे महादेवांसोबत पोस्ट पण टाकली आणि त्या दिवशीच मी पाया पडून निघाले होते मुंबईला यायला माझ्या घरी. तर ह्यांचे स्टोरी व्ह्यूजमध्ये चेक करत होते, तर ह्यांनी लाईक केलं होतं. तर लाईक केलं आणि मग मी बघितलं तिथे, की कोण आहे म्हणून हा नवीन पोरगा फीडमध्ये. तर मी पण ह्यांची स्टोरी बघितली. मग ह्यांचा थोड्या वेळाने फॉलो आला. बसमध्ये बसल्या मग फॉलो आला. मी पण फॉलो बॅक दिला. नंतर नाही, समोरून पहिलं तू स्टोरी लाईक केली माझी. मग तेच बोलतीये ना. हा. मग मी पण स्टोरी बघितली, लाईक केली. मग नंतरला फॉलो आलं. फॉलो आल्यानंतरला मग मी पण फॉलो बॅक दिला. मग काय झालं, मग हाय पाठवलं साहेबांनी. साहेबाचं काय आहे, हाय पाठवलं लगेच मग मग बोलायला लागलो. आपल्याला सवय होते फॉलो आला की चलो आगे म्हणले पट्टीत म्हणलं लगेच हाय टाकलं. लगेच हाय टाकलं तिकडनं आला रिप्लाय हाय म्हणून. मग मी म्हणलं कुठं राहते काय. ही म्हणली ना आलो सोपारा. मला वाटलं इथं. मग मी जरा हे झालं म्हणलं एवढ्या लांबच्या पोरी म्हणलं की मला कंटाळा यायचा. मग काय त्यानंतर ही नेमकं बसमध्ये बसणारच होते. शिवाजी कुठं होते, स्वारगेटला होती. म्हणली मी बसमध्येच बसते आता चालली मुंबईला. मग ही म्हणली की मी धायरीला मावशीकडे आले होते असंच मग दोन यांनी तीन. मला येडं बनवण्यासाठी येडं नाही बनवलं, खरं तर येणारच होते हे. पण मी त्या दिवशी निघाली होती. हे मला बोलले की मी पण धायरीलाच येणार होतो, माझं काम होतं. पण त्या दिवशी नव्हते येणार होते. बोलवलं होतं यांच्या मित्रांनी धायरीला, की काहीतरी शॉपमध्ये यायचं होतं म्हणून, डीजेचं काहीतरी साऊंडचं काम होतं म्हणून ते येणार होते. मला सांगितलं होतं, पण मी त्या दिवशी निघाली होती. तर असंच बोलणं झालं. रात्रभर बोललो. मग रात्री का दुपारी रात्रीच यांनी मला विचारलं, की आप- एंगेज होती का म्हणून. तर ही गोष्ट मला माहिती नाही की एंगेज म्हणजे काय.
आपल्या इथं पुण्यात इंगेज म्हणतात, तिकडं काय रिलेशन मध्ये येते असं ना? हां, रिलेशन. तर आमच्या इकडे मुंबईला बोलतात रिलेशनशिपमध्ये येते का म्हणून. तर ह्यांनी मला विचारलं, "एंगेज होती का?" तर मी म्हणलं, "मला नाही माहिती." तर हे बोलतात करणं, "एंगेज म्हणजे तुला माहिती नाही, मला काही येड्यात काढते का?" म्हणून असे म्हणले होते मला मला. वाटलं ही येड्यातच काढते मला. तर मग मी काय केलं, मी म्हणलं ठीक आहे थांबा म्हणून. मग मी Googleला जाऊन सर्च केलं, की एंगेज म्हणजे काय? तेव्हा मला माहिती पडलं, की एंगेज म्हणजे रिलेशनशिपचं असं विचारतात म्हणून. मग मी तेव्हा त्यांना सांगितलं, की मी बाबा Googleला जाऊन सर्च केलं, पण मला ही गोष्ट माहिती नाहीये. असं. त्याच्यानंतरला मग मी त्या दिवशी हां बोललीच नाही. मी 1 दिवस ब्रेक घेतला. मी म्हणलं, "उद्या तुम्हाला भेटायला येते." म्हणजे फ्रेंड म्हणून आणि भेटायला त्यावेळेस गेलो. काहीतरी डे चालू होते आपले नाही का? प्रपोज डे हे आणि हे ज्या वेड दिवशी मी भेटायला आले ना, ते 14 फेब्रुवारी 12 त्या दिवशी 12 फेब्रुवारीला मी मेसेज केला वाटतं. आणि तू काहीतरी नाही 11 फेब्रुवारी का 12 फेब्रुवारी. 12 मग एक दिवस आड करून हे लगेच मला परवा भेटायला आले लगेच. लगेच किती भेटायला फास्ट आहे हे आली. पण. म्हणजे असं मला फिरायला आवडत होतं म्हणून मी म्हटलं, "मी पण येते भेटायला. आपण पण व्हिडिओ वगैरे बनवू." तेव्हा फ्रेंडच होतो आम्ही. तर मग भेटायला आली. मग नंतर बघितलं वगैरे. मग त्याच दिवशी संध्याकाळी जशी मी ट्रेनमध्ये बसली, तेव्हा मग म्हणजे फिरलो वगैरे. दुपारी व्हिडिओ काढले, फोटो काढले. फिरलो आणि मग नंतरला मी ट्रेनमध्ये बसली. तेव्हा मग मी हां बोलली, की "हां, ठीक आहे, चालेल" म्हणून. पहिल्यांदा असं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आली होती मी. असं सीन आहे मग आमचं. काय स्टार्टिंगला मी जेव्हा ही आली स्टेशनला आणि मी झोपेतनं उठून तसाच गेलतो. पहिल्याच भेटीला पावरचंच गेलतो आणायला हिला. आणायला गेलो आणायला गेलो मग हिला घरी वगैरे आणलं. बसवलं मग मी अंघोळ वगैरे करत होतो. हिला टीव्ही लावून दिली, ही बसली. तेवढ्यात मावशी आली घरी. मावशी आली हिची फाटली. म्हणलं कोण आहे? मग काय त्यानंतरनं मी म्हणलं मैत्रिणी असंच व्हिडिओ काढायला आले. हे ते मग आम्ही अंघोळ वगैरे करून गेलो डायरेक्ट बाहेर. मग मित्र वगैरे होते. मित्रांसोबत गेलो. तिला मग कुठं महादेवाच्या मंदिरातच घेऊन गेलो. त्यानंतरनं काय झालं, महादेवाच्या मंदिरात पाया वगैरे पडलो आम्ही आणि त्या दिवशी ही हिला झोप नाही ना काय नाही. ही माझ्या अंगावरच गाडीवरच झोपायला लागली नुसती. ते म्हणलं आता हिला कुठं फिरवू तरी कुठं. मग फोटो वगैरे काढले जास्त, जास्त नाही काढले. फोटो वगैरे काढले आणि 2-3 व्हिडिओ काढले. मग काय ही गाडीवरच झोपायला लागली. म्हणलं ही पडतीच आता काही खरं नाही. मग घरी मग आता काहीतरी इलाज करावं म्हणलं हिला ह्याच्यासाठी आता काय एवढं लांबनं आल्या तर आता झोपवायला तर लागणच कुठेतरी. मग माझी बहीण आहे एक, साक्षी म्हणून. साक्षीच्या घरी मग तिला फोन केला. म्हणलं असा-असा विषय आहे. तर झोपायला जागा पाहिजे होती. ती काय ती आपल्याला नाही म्हणत नाही. मग लगेच गेलो तिच्या घरी. तिच्या घरी झोपवलं हिला. मग 8 वाजता परत दुपारभर फिरलो दुसऱ्या दिवशी. आले नाही मग मग रात्री कुठे गेलतो आपण? पिक्चर रात्री बघायला पण गेलतो. रात्री कोणता पिक्चर बघायला गेलेलो? हे अ, ते काय रे त्याचं नाव? काय ते? काहीतरी चांगलंच नाव आहे ते ते पिक्चरचं. गाणं कुठलं रे? ते तू खिच्चे मेरे फोटो ते कुठलं? कोणतं ते विचार लवचं पिक्चर अरे आठवत नाही सर. तुम्हाला सांगतो जरा पुढे तर सांगतो. ते लवचं तुम्हाला ओळखत आलं असन. मग पिक्चर वगैरे बघितला. पिक्चर बघितल्यानंतरनं पिक्चर आणि वगैरे मेन बघून गोष्ट ज्या दिवशी मी भेटायला आलेली त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. पण मी तवा लय साधा भोळा बनलो होतो हिच्यासमोर असा, की हम्म. एकदम साधं. हिला वाटलं ना का हिला हे सज्जन पोरगा आहे. मग हिला मग दुसऱ्या दिवशी सोडलं मुंबईला. आपलं स्टेशनला सोडलं, ही गेली. मग हिला वाटलं ह्यो लय सज्जन पोरगा आहे म्हणलं. हिच्या मनातच बसलो मी. हिला असं काहीच विचारलं नाही, की असं असं करू, तसं करू, काय तसलं. तसं सनम तेरी कसम बघायला गेलेलो हां, आम्ही. हां. ते सनम तेरी कसम बघायला गेलो होतो. भेट त्याच दिवशी ज्या दिवशी आली त्याच दिवशी आम्ही सनम तेरी कसम बघायला गेलो. पिक्चर बघितलं मस्त. दुसऱ्या दिवशी आले बहिणीच्या घरी. मी झोपली होती म्हणून मग तिथे थांबलो, बसलो, बोललो. मग नंतरला मग दुपारी पण थोडं फिरलो आणि मग ह्यांनी मला ट्रेनमध्ये बसवून दिलं. हं. अशी आमची लव्ह स्टोरीची स्टार्टिंग झाली. खूप जण आम्हाला विचारतात, "तुम्ही एवढं लाँग डिस्टन्समध्ये कसे रिलेशनशिपमध्ये आले?" खूप जण म्हणजे एवढे जण विचारतात ना, सांगणार काय? आमची लव्ह स्टोरीच वेगळी आहे. सगळ्यात वेगळी लव्ह स्टोरी आहे आमची. पिक्चर बनवून डायरेक्ट तसं सांगायचं म्हणलं तर.
मग त्यानंतर ना काय 2-3 मग असंच Instaवरच बोलत राहिलो आम्ही. त्यानंतर 2 दिवसांनी मी लगेच मुंबईला गेलो असं. मला मुंबईचं काहीच माहिती नव्हतं. ना ट्रेनचं काही माहिती नव्हतं. मग आपले 2 मित्र होते. एक जंट्या आणि ते सम्या म्हणून. सम्याला सगळं माहीत होतं ट्रेनचं कुठं प्लॅटफॉर्म वगैरे. मी कधी ट्रेनमध्ये बसलो नाही, की आम्हाला प्लॅटफॉर्म ते तसलं माहिती असेल. मग त्या सम्या होता म्हणून बरं झालं. मग तेव्हा सम्या होता मग गेलो आम्ही डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून. पहिल्यांदा बसलो होतो ट्रेनमध्ये आणि नेमकं त्या बाथरूमच्या तिथंच बसून गेलतो. काय सांगायचं. वास घेत हे मुंबईला जरी आले ना ट्रेनमध्ये यांना भांडायचं म्हणजे काहीच कळत नाही. माणसानं उठवायचं, ते बसायचं, तुम्ही जागा मुंबईचेच. करून बसायचं, तसं काहीच कळत नाही. ते आम्हाला माहिती नाही. आम्ही गाडी-बिडीवरच फिरतो बाबा ते मुंबईचे. आणि हे फर्स्ट टाइम जेव्हा मी भेटायला आले होते, तेव्हा हे मस्त नवीन-नवीन कपडे घेतले होते. तेव्हा मला नंतर मित्रांकडून कळालं, की हे प्रत्येक व्हिडिओसाठी प्रत्येक नवीन कपडे घेतात म्हणून हा माणूस असा आहे म्हणजे मग काय. विचार करा तुम्ही. माझे 3 व्हिडिओज काढतो मी एका शर्टावर. त्यानंतरनं लगेच नवीन घ्यायचो मी कपडे. त्यानंतर गेलो हिला भेटायला. सकाळ-सकाळ मग ही आली पारुशी. ही पण पारुशीच आली तिकडनं. उठून उठून स्टेशनला पारुशीच आली मला घेऊन जायला घरी. मग आली. माझा मित्र होता. मग तो म्हणला नाही का, "मी तुझ्या मागनं व्हिडिओ काढतो." गेल्या-गेल्या डायरेक्ट मिठी मार. मला लाजळू मारण्याचा. गेलो. हिच्या जवळ गेलो. फक्त खांद्यावर हात टाकला असा. चल म्हणलं. गेलो मग घरी. रिक्षात वगैरे बसून घरी गेलो. हिने मग घरी गेल्यानंतर ना काय मॅगी वगैरे बनवून दिली आणि थोडा वेळ झोपलो. मग लगेच आम्ही दुपारी मरीन ड्राईव्ह वगैरे फिरलो आणि डायरेक्ट ट्रेनला बसलो हिला घेऊन. पहिलं हिला मम्मीला विचारलं हिने माझ्या, की की मला यायचं होतं ह्यांच्या घरी. मला ह्यांचं घर बघायचं म्हणजे मम्मी-पप्पा वगैरे मला भेटायचं होतं. तर मी पण म्हणलं, की म्हणजे दुपारी मी मम्मींशी बोलली. हे बोलले, की मैत्रीण आहे म्हणून बोल म्हणून. तेव्हा रिलेशनचं एवढं काही माहिती नव्हतं. मम्मीना टूब पेटली होती, की गर्लफ्रेंडच आहे म्हणून. पण तरीसुद्धा मी बोलली. मग माझ्या घरीच बोलणं झालं. मग नंतरला धनींनी सुद्धा विचारलं, की मी तिला घरी घेऊन येऊ का असं. मग मम्मी पण बोलल्या, "हां, ये" म्हणून घरी घेऊन. मग आम्ही जसे हे मला घ्यायला आले त्याच दिवशी आम्ही रिटर्न निघालो. मी पण त्यांच्यासोबत बॅग घेऊन परत निघाले पुण्याला जायला. म्हणजे असं पहिल्यांदा असं कपडे होतं, पण की हिने 10-15 दिवसाचे घेतले होते. हिला फक्त 2-3 दिवसासाठी घेऊन आलो आणि 10-15 दिवस राहिले माझ्यापाशी. गेलो. मग अ, मी मग म्हणलं मरीन मम्मीला. ड्राईव्हला गेलो म्हणजे फिरलो वगैरे मरीन ड्राईव्हला. मग एकदम रात्रीची खाल्लो-पिल्लो मग रात्रीची ट्रेन पकडली. डायरेक्ट पुण्यात उतरलो. तेव्हा पण पुण्यात उतरलो मस्त ट्रेनमधून मस्ती करत-करत घरपर्यंत गेलो. रात्री गेलो झोपून गेलो. तसेच आमचे दिवस स्टार्टिंग झाली. मग काही माझ्या घरीच राहायला लागले नसतं. घरी जायचं नावच नाही. द जायचे 2 दिवस आणि लगेच रिटर्न पण यायची 5 पण. दिवस राहायची, 2 दिवस परत तिकडे घरी जायची, परत 5 दिवस इकडे राहायची, परत 2 दिवस जायची. असंच माझं अपडाऊन होतं. कारण की प्रेमाची स्टार्टिंग होती ना, पण ती स्टार्टिंग 1 वर्ष होईपर्यंत ते तसंच चालू राहिलं. मग शेवटी मग घेतलं मनावरती, की आता लग्न करायचं. मग एवढं लवकर काळ नव्हतं आता करणार लग्न, पण दोघांच्या घरातून म्हणजे ह्यांच्या घरातून तर होतं होकार, पण माझ्या घरातून नव्हतं. कारण की मधी येते जात. मेन म्हणजे हे मातंग आणि मी कुणबी कोकणातली लागते. तर आमच्या घरी एक्सेप्ट नव्हतं. म्हणजे माझं खानदान खूप मोठं लागतं. तर त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांना एक्सेप्ट नव्हतं. असं की नको म्हणून चांगला म्हणजे कास्ट चांगली नाही म्हणून नको. आपल्याला जमणार नाही म्हणून. तर माझ्या मम्मीला एक्सेप्ट होतं. माहिती होतं सगळं सांगितलं सुद्धा होतं. तरी पण जरा तळ्यात-मळ्यात चालू होतं. मग शेवटी कोणीच मनावर घेतलं नाही म्हणून मग आता मी इथे यायची 5 दिवस राहायची. तिकडे 2 दिवस जायची तर त्याच्यावरून मम्मी आणि माझे पण खूप वाद व्हायचे त्याच्यामुळे मग एक दिवस मनावरच घेतलं की नाही आता मी इथून जाणारच नाही मला तर लग्नच करायचं. असंच आहे. हिच्या हट्टामुळेच लग्न झाले पटकन. नाहीतर अजून खूप वेळ होता लग्नासाठी. ते पण लग्नाचं पण तळ्यात-मळ्यात चालू होतं. पहिलं एंगेजमेंट करायची, कोर्ट मॅरेज करायचं की मोठं लग्न करायचं. असं चालू होतं. मग शेवटी मग ह्याने मनावर घेतलं नाही आता करायचं तर मोठं लग्नच करायचं. बस. व्हिडिओचे स्टार्टिंग कसं झाली व्हायरल? काय अचानक भयानक. म्हणजे आम्ही तेव्हा काहीतरी रडत का काहीतरी होते वाटतं आणि मी तेव्हा व्हिडिओ असं आणि टाइमपास मध्ये मी व्हिडिओ जरी काढ. घरात राहिली म्हणजे लग्न नव्हतं झालं तेव्हा मी जरी घरात येऊन राहायची नाही यांच्या, मला घरातच ठेवायचे. मला एवढं असं एकदम
त्रास व्हायचा ना, हे फिरायला जायच्या मित्रांसोबत आणि मी घरातच, असं थोडी चालणार. म्हणून मग मी एक दिवस असं पप्पा, मम्मी घरी होते, तर मी लय रडत होती, लय म्हणजे लय. आणि आजारी पण पडली होती त्याच दिवशी. मग ह्यांनी असंच असं म्हणजे चुपचापमध्ये असं व्हिडिओ काढायला चालू केली आणि डायरेक्ट पोस्ट पण केली कोलॅबरेशनमध्ये. मग डायरेक्ट व्हिडिओ आमच्या व्हायरल व्हायला लागल्या. मग ह्यांनी पण विचार केला, की आता आता असेच व्हिडिओ सोडायचे म्हणून. मग आम्ही तसेच व्हिडिओ सोडायला लागलो. मग तसंच आम्ही पुढे चाललो. खूप फॅन लोकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. बस तसंच म्हणजे आमचं म्हणजे कंटेंट वगैरे नव्हतं काय, म्हणजे असंच जे आम्ही रिअल काहीच मनावर घेतलं नव्हतं, की असं होईल. फक्त एक व्हिडिओ फक्त व्हायरल झाली. त्या मग व्हिडिओवरून मी फक्त आम्ही काय खूप मनावर घेतलं. ही जेव्हा तसले नाटके करायला लागले ना, मी फक्त कॅमेरा घेऊन हे असं करायचं. पब्लिक म्हणते ना, हे शर्ट घाल पहिलं, पण मग तवर नाही शर्ट घालाच तोवर ह्याची नाटके संपून जाते ना. मग शर्ट कसं घालणार? मग डायरेक्ट व्हिडिओ चालू करायला लागतो मला. मग काय असंच टाइमपास मध्ये आम्ही व्हायरल झालो. मग असंच मनावर घेत घेत मग तसलेच व्हिडिओ चालू केले. आमचे मिलियनलाच व्हिडिओ पळत होते नुसते. काय तसं नीट बसा की. त्यानंतर ना काय काय काही जणांनी कमेंट पण चांगल्या केल्या, काही जणांनी वाईट खराब पण पण केल्या. केल्या, असं काय जळणारे तेच खूप ते तर होत माणसं राहतं. आहेत. ते तर सगळ्यांसोबतच होत राहतं, त्याचा काही विषय नाही. हम्म. त्यानंतर ना काय मग पण फॅन पब्लिकनी खूप सपोर्ट केला आम्हाला. जिथे जाऊ तिथे प्रेम भेटतं, की भाऊ वहिनी खूप छान व्हिडिओ काढता, आम्हाला फोटो काढायचा. तर मी मुंबईला सुद्धा जाते तरी मला मुंबईला सुद्धा आमचे फॅन भेटतात, की दादा कुठे आहे, तुम्ही एकटे कसे आले. असं म्हणजे आताच मी जस्ट मुंबईला गेली होती माझ्या मम्मीकडे, तरी मला एक पोरगी येऊन विचारते, अरे ताई तू इथे काय करतेय, तू इथे काय करते, तू इथे काय आहे? म्हणजे तुझं काय आहे इथे, असं मला विचारत होती. मी म्हणलं तू कोण आहे? मला बोलते मी तुमची खूप मोठी फॅन आहे, असं बोलते. मी बोलली हा का? बोलते माझ्यासोबत एक फोटो काढा ना, मला समजतच नाही तुम्ही मला इथे भेटले म्हणून. असं खूप बोलत होती मला. बोलले ठीक आहे. मग त्यांनी फोटो वगैरे काढले माझ्यासोबत. मग स्टेशनला सुद्धा मी परत हे कल्याणला थांबले होते, तर तिकडे स्टेशनला पण मला एक पोरगी भेटली. बोलते भाऊ कुठे आहे? मला फोटो काढायचे होते वगैरे असं बोलली. असंच आमचं म्हणजे खूप, जिथे जाऊ तिथे आमचं पब्लिक प्रेम खूप म्हणजे खूप आहे. असं म्हणजे बोलतात ना, फॅन लोक जिथे जाऊ तिथे भेटतातच भेटतात. चांगले पण दिवस होते, वाईट पण दिवस होते. त्यानंतर वाईट पण दिवस कधी आलते रे? दिवाळीच्या टायमिंगला. तेव्हा कपडे घ्यायला पैसे नव्हते. नेमकं मी हम्म. काम सोडून घरी बसलो होतो. आणि ही भांडणं तर एवढी करायची, भांडणं एवढी टोकाला जायची ना, काय सांगायचं. हिचे भांडणं म्हणलं की लय अवघड आहे. मी लय भांडणं केलं माझ्याकडे. पहिल्यापासून लाडवून ठेवले तर आता पण लाड हम्म करतातच. हम्म मग ते तसंच चालतं हा आमचं. थोडं कुछ कुछ झगडा भी होणं इम्पॉर्टंट आहे. हम्म एवढी भांडणं डेंजर करते की रात्रभर भांडणच करत बसायची. भांडण झालं घरी निघून हा जायचं. हा. मग मी पण लक्ष देत नव्हतो. जा म्हणा मार गलती चल. नाही, पण भांडण झालं, भांडण होतात पण ते घ्यायला बरोबर येतात मला, ते हा. काय. हा. आता पण भांडण दिवाळीच्या झाले होते. टायमिंगला मी मित्राच्या फटाक्याच्या स्टॉलवर बसायचो. त्यावेळेस पैसे बिशे काहीच नव्हते. आणि तेव्हा काहीतरी दिवाळीच्या टायमिंगला बहिणींना ओवाळणी टाकायला पण पैसे नव्हते माझ्याकडे वाटतं काहीतरी. नाही टाकले होते. तू 500 रुपये दिले होते मला ओवाळणी टाकण्यासाठी. त्या कव्हरच्या मागे ठेवलेले गपचूप नको म्हणलं तरी. हम्म. आणि ही मुंबईला गेली. मग तेवढं तर त्यात 500 रुपये मध्ये ओवाळण्या टाकले बिवळे. त्यानंतर मग व्हायरल बिरल होत गेलो. थोड्या दिवसांनी मग आम्हाला काय प्रमोशन वगैरे चालू झाले. वाईट दिवस पण बघितले, चांगले दिवस पण मग आता काय बघितले. आता थोडंफार चालू आहे ठीकठाक. मग थोड्या दिवसांनी माझी आयडी सुद्धा गेली, आयडी एकशे तर गेली. बावीस के वाली. काय नाही, आज चालू आहे स्ट्रगल, सोडणार नाही. आता करतोय तसंच आमचं चालू राहणार आहे. तसं सांगायचं म्हणलं तर खूप काही गोष्टी आहेत. तर हळूहळू सांगत राहीन तुम्हाला. असंच लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या. अजून काही लग्नाचं एक सांग. काय लग्नाचं. लग्नाची किती घाई गडबड झाली. लग्न म्हणजे किती, फक्त 2 दिवसावर लग्न होतं तर तेव्हा धडपड चालू घरची झाली होती. साधा आम्हाला नीट नाचायला सुद्धा भेटलेलं एवढं साऊंड लावून आम्ही लग्नामध्ये. परत दुसऱ्या दिवशी आमचं मुहूर्त होतं 3:30चं ना. नाही 1:30. 1:30चं नव्हतं.
दीडचं मुहूर्त होतं, 3:30ला लग्न झालं. हा 1:30चं लग्न होतं आणि मला लागलेली भूक. तर मला भूक सहन होत नाही म्हणून मग मी म्हणले नाही मला आता गाडी थांबवा, मला भूक लागली. मग आम्ही तिथे डोसा बिसा खाल्ला. आमची गाडी आमच्या वेगळी. पुढे आमची वरात गेली, पण आमचे आम्ही दोन मागच होतो. दोन बस होते. 2 बसमध्ये पाहुणे होते. पाहुणे सगळे पुढे जाऊन बसले आणि ही भुक्कड तिथं खात बसले. हिचंच लग्न होतं तर. काय कारण की सांगायचं? मला माहितीये एकदा लग्न लागायला चालू झालं की लवकर जेवायला भेटत नाही. म्हणून मग आम्ही पटापट खाल्लं. ह्यांच्या बहिणी तिथं होत्या. सगळे मम्मी-पप्पा फोन करतात ते, "आले का नाही? आले का नाही?" आणि हे खात बसले तिथं. मग मग त्यानंतर शेवटी 3:30 वाजता वैतागून मग हे हळदी-बिळदी लागलं. झाली तिथं फोटो वगैरे काढले. त्यानंतर हिला मेकअपच करायला भेटला नाही लवकर. तसंच ओढून बाहेर आणलं हिला. तसं केस-बिस तसेच, सगळं साडी वगैरे तशीच गुंडाळून आणली. मी रडत सुद्धा होती. मेकअप झाला नाही म्हणून रडते. माझा मेकअपच झाला नाही. मग तसंच एंट्री मारली आम्ही. डोळे-बिळे पुसल्याचे. एंट्री मारायचं म्हणलं आपलं शांत बस. एंट्री एकतर यांना काही होती एंट्री मारायची म्हणून. ते असं म्हणजे माझं डोकं असं एकदम मॅट झालेलं ना, मला नाही मेकअप करून दिला, नाही माझी केस विंचरून दिली. फक्त साडी कशीबशी पटापट नेसली आणि डायरेक्ट मंडपात एंट्री केल्या. मग असं लग्न झालं. मग मेन सीन झालं असं, की आमचं इथे लग्न होतं, पण माणसं आमची जाऊन जेवायला बसलेत लवकर. एवढे म्हणजे बोलतात ना, चूक तर आमचीच आहे. आम्ही नाश्ता ठेवला पाहिजे होता, पण खूप लेट झाला आमच्या लग्नासाठी. पण खूप भारी झालं लग्न. ते तेवढे साऊंड लावले होते. साऊंडमध्ये नाचायला भेटलं नाही, काहीच नाही. तसंच मग आम्ही जेवलो पण किती रात्री जेवलो 7:30ला डायरेक्ट. 7 का 7:30ला. मग तसंच घरी आलो. घरी येऊन मग काय झालं सगळं उकाना-बिकाना घेऊन झालं. मग तसंच रात्री खिचडी बनवली आणि झोपलो. खिचडी खाल्ली. मग झोपून गेलो तसंच. त्यानंतरनं 2-3 दिवसांनी त्यानंतरनं मित्राचीच हळद होती. मित्राच्या हळदीला गेलो. पण 10-15 दिवस बाहेर निघायचं नसतं हळदीच्या अंगाने. तरी पण गेलो आणि मग हिला झालं बाहेरचं. बाहेरचं झालं, ही पडली आजारी. मग काय म्हणलं आता काय खरं नाही. मग ते देवाचं काय ते माहितीच नव्हतं ते बाहेरचं झालंय मला, काहीच माहिती नव्हतं. आणि ज्या दिवशी आम्ही हळदीला गेलो त्या दिवशी मम्मी पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. म्हणजे त्यांना कसं तरीच होत होतं. तर आम्ही तिथे पण मी जिद्दीने भांडून गेली बघायला, की नाही मला पण यायचं, मी घरात एकटी का राहू म्हणून असं. तर मग आम्ही गेलो तिथे बघितलं. मला परत घरी सोडलं, की चांगलं नाही म्हणून हळदीच्या अंगाने घरी सोडलं. दुसऱ्या दिवशी एवढी आजारी पडली, खूप म्हणजे खूप अति आजारी पडली. मग नंतर आम्हाला देवदर्शन करायचं होतं. दवाखान्यातून आणलं. म्हणजे असं बघायला गेलं तर आठवडाभर तर मी दवाखानेच फिरत होते. मग देवदर्शन केलं. आम्हाला जेजुरी वगैरे खूप काय काय करायचं होतं. जिथे जावं तिथे मी अशी 2-2 मिनिटात झोपतच होती. नुसती ताप, सर्दी, असं एकदम चालायला सुद्धा ताकद होती नाही, खात होती नाही, पीत होती काय, एवढी बेकार आजारी पडले होते. मग शेवटी एक दिवस ते देवाचं एक फळ असतं, ते फळ लावलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एवढी ठणठणीत बरी झाली ना, असं म्हणजे खूप. ए बस बोल ना. त्यानंतर एक किस्सा त्याचा तुझ्या घरच्यांनी तुला पोरगा बघितला होता. हे ते पहिलंच जाऊ दे हा, ते. पहिल्याचं कसं सांगितलं पाहिजे ते पण. विषय काय झालता, मग ही सारखं इकडेच राहत होती म्हणून हिच्या घरच्यांनी काय पोरगा बघितला होता वाटतं. सांग ना तूच आता. नको रे. सांग रे. नको. मी सांगतो, जाऊ दे. मग हिच्या घरच्यांनी पोरगा बघितला होता. मग तिला म्हणलं जाऊन ये, बघून ये काय होतंय आणि काय नाही. मग त्याच दिवशी ते पाहुणे आले होते वाटतं आणि इकडनं ही फुल रडून गेलते. मी व्हिडिओ पण टाकला होता ट्रेन मधनं जाताना नाही का, ते काकण गाण्यावरती. फुल ते रडत बिडत होती तावच. ही गेली. मग काहीतरी हिला बघितलं. ही तशीच तिकडचं आता एवढं माहिती नाही काय काय झालं. सांग जरा थोडं. काय तिकडे बोलणं बिलणं झालं. मग नंतर मी अशी एकदम घाबरून गेलेली. मला बंद ठेवलं होतं. मग मी बोलली की मला नाही म्हणजे हे करायचं असं तसं. तर मग त्या दिवशी मग माझ्या भावाने मला सपोर्ट केला आणि मग मी तिथून निघून आली. मैत्रिणीच्या घरी थांबली आणि मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मैत्रिणीच्या घरी थांबली. त्याच दिवशी वाटतं ना, त्याच दिवशी मी निघून आली. आणि यांच्या घशामध्ये अन्न पाणी, 2 दिवस अन्न पाणी नव्हतं. हे एकाच म्हणजे सोफा आहे आमच्या घरी, त्या सोफ्यावरती असेच बसून होते एकदम. म्हणजे सदम्यात काय होईल काय नाही, असं सदम्यात एकदम टेन्शन घेऊन बसले होते. मला बोलत होते मी येऊ का,
पण मी येऊन नाही दिलं, म्हणलं नको उगाच हे, म्हणून मग मीच निघून आली शेवट. असं एकदम खूप काय काय असे दिवस तसंच पण गेले. पावसात निघून आली पळून तिकडनं. त्यांची हालत तर एवढी बेकार झाली होती ना, म्हणजे बोलतात ना, एकदम सदम्यातच गेले होते. मी स्वतः येऊन, मला नंतर घरचे बोलतात कसा बसला होता तुला माहिती नाही, जेवण नाही, अन्न नाही, पाणी नाही, त्याला पण चा, तू पण खा. असं लय लय कठीण दिवस पण गेलेत आमच्या आयुष्यामध्ये. तसं सांगायचं म्हणलं अजून तर खूप खूप बघायचंय पुढे. अजून खूप काही झालेलं आहे. हळूहळू तुम्हाला नक्की सांग. बस तात्पुरतं आता एवढंच लास्ट. आता पुढे जर होईन काय तर आम्ही अजून पुढे सांगू दुसऱ्या ब्लॉग मध्ये काय असेल तर. पण आता या ब्लॉगला प्रेम द्या, जसं आम्हाला इन्स्टाला सुद्धा देता आणि अगोदरचे पण आमचे जे ब्लॉग आहेत, व्हिडिओ आहेत, त्यांना प्रेम देतात, तसं ह्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही बोललात म्हणून आम्ही लव्ह स्टोरीचा ब्लॉग काढलाय. त्यांनी जिद्द केली की काढू काढू म्हणून. मी तर अशीच आहे, मला तर अजिबात म्हणजे बोलतात ना, एवढा कंटाळा येतो ना काढायचा की सगळे कष्ट मलाच उचलावे हा, लागतात. हेच सगळं करतात, म्हणजे बोलतात ना, मला अजिबात मनावर घ्यावं असं वाटत नाही, कंटाळा येतो एकदम. हे झाले, हम्म. आळशी झाली मी एकदम. पहिलेचे व्हिडिओ बघा ना आताचे व्हिडिओ बघायचे. पहिले किती लुकडून कारण की आता हे मला नुसतं खाऊन खाऊन जाडच झालंय. बाकीचं कष्ट तर काही घेतच कारण की नाही. हे मला बाहेर घेऊनच जात नाही जास्त, घरातच पडून ठेवतात, म्हणून मी मुद्दामून अशी हा, करते. मुद्दामून असे नुसतं जाड झाले खाऊन खाऊन, बाकी काही नाही. तर गाईज असंच प्रेम द्या आम्हाला, इंस्टावर सुद्धा आणि युट्यूबला सुद्धा. बस सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. पकड.